ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनची मज्जा मस्करी सुरू असते. सायली आता अर्जुनला विचारते, गेला ना राग? तर अर्जुन म्हणतो, हो गेला. खरं सांगू का बायको, खरंच मला खूप बरं वाटते तुझ्या चेहऱ्यावरच हे हसू पाहून. खरंच मी खूप खुश आहे, पण एका गोष्टीचं गिल्ट मात्र आहे. तर सायली विचारते, का, काय झालंय? कोणत्या गोष्टीचं गिल्ट आहे? तर अर्जुन म्हणतो, सदा आणि मैना या दोघांना मी घरी आणलं आणि तुला म्हणालो की ते तुझे आईवडील आहेत. पण तू मला सांगत होतीस की नाही, माझं मन मला सांगतंय की हे माझे आईवडील नाहीत. पण मी मात्र तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी फक्त पुरावे घेऊन बसलो होतो. मी तुला एवढंच म्हणत होतो की पुरावे सांगतायत ना की हे तुझे आईवडील आहेत, मग हेच खरं आहे. पण नाही, शेवटी तुझं मन जे सांगत होतं, तुझं कट फिलिंग जे सांगत होतं, तेच खरं ठरलं. आणि शेवटी आज तुला तुझे खरे आईवडील सापडलेत. मला त्यानंतर कळालं की नाही, एखाद्या मुलीच्या मनाचा सुद्धा विचार करायचा, आणि म्हणूनच आपण तुझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकलो. खरंच बायको, मी लक्की आहे की तू माझ्या आयुष्यात आहे. तर सायली म्हणते, नाही, खरं तर मी लक्की आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, पण लकी कोण, भाग्यवान कोण हे लवकरच कळेल. तर सायली विचारते, कसं? तर अर्जुन म्हणतो, सांगतो असं म्हणत आता अर्जुन उठून बाजूला जातो. अर्जुनला चालायलाही जमत नसतं. सायलीने चांगली शिक्षा दिलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया म्हणते, तन्वीच जे जे काही आहे ते सगळं काही मला मिळायला हवं, आणि जर ते मिळणार नसेल तर मी ते हिसकावून घेणार. तो मान, तो पैसा मी सोडणार नाही. असं म्हणत प्रिया आता या सगळ्या गोष्टीकडे इतक्या बारकाईने पाहत असते की काही झालं तरी सायलीच्या हाती काहीच लागू द्यायचं नाही. सगळ्या गोष्टी काही करून हिसकावून घ्यायच्याच, हे तिने ठरवलेलंच असतं. तर आता राकेश प्रियाला म्हणतो, प्रिया आता तूच सांग की आम्ही नक्की काय करायचं? तर प्रिया सर्वांना म्हणते की आता एक असा मोठा खेळ खेळायचा की ज्यामुळे सायली आणि अर्जुन हे उद्ध्वस्त होणार नाहीत, ते रस्त्यावर येणार नाहीत. तर संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब या दोन्ही कुटुंबाची बदनामी होईल. तर सचिन म्हणतो, पण हे नेमकं करायचं कसं? तर प्रिया त्यांना म्हणते, त्यांची एकी हीच त्यांची ताकद आहे ना, मग त्याच यावरच घाव घालायचा. सायली, अर्जुन आणि त्यांच्या घरच्यांमध्ये फूट पडायची, त्या सगळ्यांना वेगळं करायचं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन लहानपणीचा तन्वीचा फोटो सायलीला दाखवतो आणि म्हणतो, ही आहे माझी तन्वी, म्हणजेच माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. ती लहानपणीची मैत्रीण आहे, पण आता ती माझ्याजवळ माझ्यासोबत आहे, ती परत आली आहे. आणि ही असं म्हणत अर्जुन आता दुसरा फोटो दाखवतो आणि म्हणतो, ही आहे माझी बायको सायली, जी माझ्यावर प्रेम करते, माझी काळजी घेते, खरं तर माझ्यावर जीव ओळूनच टाकते. एवढंच काय, तर माझ्या परिवाराला एकत्र बांधून ठेवते. आणि आता असं म्हणत अर्जुन दोन्ही फोटो दाखवत म्हणतो की माझी बायको आणि माझी मैत्रीण तन्वी या दोघी सोबतही मला खूप धमाल करता येईल. आणि आता माझ्यासोबत फक्त तन्वी किंवा सायलीच नाही, तर दोघीही माझ्यासोबत आहे. मग डबल लक्की आहे की नाही? तर सायली हसू लागते. सायली अर्जुनला म्हणते, हो मग आता तर तुम्हीच जिंकलात. तर त्याचवेळी अर्जुनच्या फोनचा अलार्म वाजतो. तर अर्जुन म्हणतो, काय, कशाचा अलार्म आहे? तर अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, झोपायचा, चला झोपायची वेळ झाली आहे. या सगळ्या गडबडीत गप्पा मारण्यामध्ये आपण बाळाचा विचार तर विसरूनच गेलो होतो. आणि हे विसरून गेलो की तू प्रेग्नेंट आहेस. सायली म्हणते, असं होईल का? आपण कधी आपल्या बाळाला विसरणार आहोत का? अजिबात विसरणार नाही. चला बाळा, झोपायची वेळ झाली आहे. आणि बरं का, तुझ्या आईचा तन्वी म्हणून उद्या या घरचा पहिला दिवस आहे आणि आज आपल्याला शांत झोप लागणार आहे. असं म्हणत सायली खूप खुश असते आणि सायली आणि अर्जुन दोघेही झोपायला जातात. आता प्रिया पुढच्या प्लॅनचा भाग सांगत म्हणते, राकेश, तू सायली आणि अर्जुन या दोघांवरही
लक्ष ठेव घरात नक्की काय चालू आहे, त्यांच्या प्रत्येक हालचाली आपल्याला कळायला हव्यात, तरच आपण त्यावरूनच पुढे नक्की कोणता बॉम्ब फोडायचा, पुढे काय पाऊल टाकायचं, हे सगळं काही कळणार. राकेश म्हणतो, हो 24 तास मी त्यांच्या घरावर लक्ष ठेवूनच असतो. तर सचिन आता अण्णा आणि नागराज अंकल यांना म्हणतो, अण्णा नागराज अंकल, प्रियाला त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची नस अड नस माहीत आहे, त्यामुळे या प्लॅनमध्ये किंवा पुढच्या कुठल्याही प्लॅनमध्ये प्रिया जे काही सांगते ना तसंच वागायला हवं, तरच आपण फायद्यात राहणार आहोत. तर त्याचवेळी कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला म्हणतात, झालं का तुमचं बोलून? अगं जर जेलच्या मॅडम आल्या ना तर मग पूर्ण वाटच लागेल. किती वेळ झाला? तर आता सचिन म्हणतो, मॅडम मी ज्यावेळी तुम्हाला पैसे दिले होते त्यावेळी मी काय म्हटलं होतं की कुठलाही प्रॉब्लेम यायला नको. तर त्या मॅडम म्हणतात, हो पण जेलर मॅडम आल्या तर मी काहीच करू शकत नाही. तर प्रिया म्हणते, फक्त 2 मिनिट ताई, तू 2 मिनिट तिथे जाऊन उभी राहा असं म्हणत प्रिया तिला तिथून जायला सांगते. तर त्यानंतर महिप शिकरे म्हणतात, हो झालं तर मग प्रिया जसं सांगेल, ती जे काही बोलेल तसंच आपण वागणार आहोत. तसंही महिप्त बाबा म्हणून मला काही कोणाला सांगताही येणार नाही. तर राकेश नागराजला म्हणतो, पप्पा तुम्हाला चालेल ना? तर नागराज म्हणतो, म्हणजे काय आता प्रियाला आपला लीडर वगैरे समजायचं का? तर प्रिया म्हणते, असं नाहीये, मी मला लीडर म्हणा असं म्हणत नाहीये, पण जर 5ही डोके एकत्र आली आणि विचार करायला लागली तर फक्त गोंधळ उडेल, काम काहीच होणार नाही. जर एका डोक्याने विचार केला तरच आपण जे करणार आहोत ते साध्य होऊ शकतं, कळते का? तर आता नागराज म्हणतो, हो तू बोलतेस ते सुद्धा अगदी योग्य आहे. एका डोक्याने विचार केलात तरच आपल्याला कुठेतरी या सगळ्यातून मार्ग सापडेल, काही हरकत नाही. तू जसं सांगशील ना तसं आम्ही करू. सांग आता पुढे काय करायचं आहे, बोल पुढे काय करायचं आहे? तर राकेश म्हणतो, मी सायली, अर्जुन आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबावर 24 तास लक्ष ठेवून राहीन. तर महिप शिखरे म्हणतात, आता जेलातन आणि आश्रमातन सायली आणि अर्जुन आणि त्या सुभेदारांच्या बर्बादी तिचे वारे वाहणार 113%, असं म्हणत नागराज आणि महिप शिकरे हात मिळवणी करतात आणि त्यांच्या साथीला राकेशही असतो. तर दुसरीकडे प्रिया आणि सचिनही हात मिळवणी करत आता संपूर्ण सुभेदार कुटुंब उद्ध्वस्त करण्याची 5ही जणांनी शपथ घेतलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सकाळ होताच सायली आपणच स्वतः म्हणूनच स्वतःला गुड मॉर्निंग तन्वी, किल्लेदार असं म्हणत पाहते. तर समोर सर्वच जण असतात. आता मात्र घरातील सर्वच जण समोर आहेत हे पाहून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, तुम्ही सर्वजण इथे? तर प्रतापराव म्हणतात, अगं तुझ्याशिवाय सुभेदारांच्या घरची सकाळ तरी होते का? तर कल्पना ताई म्हणतात, हो ना, सकाळपासून कोणीही चहा नाश्ता कॉफी काही केलेलं नाहीये. तर अस्मिता म्हणते, मी तर स्पष्टपणे नकारच दिला. मी एवढंच सांगितलं, जोपर्यंत तन्वी माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी चहा कॉफी काही घेणार नाही. विमल ताई म्हणतात, हो ना, आणि नाश्त्याला तर कोणी हातही लावलेला नाहीये. तर अश्विन म्हणतो, तू जर आता खाली यायला उशीर केलास ना तर मग मलाही हॉस्पिटलला जायला उशीर होईल. सायली म्हणते, हॉस्पिटलला जायला उशीर झालाय म्हणजे किती वाजलेत नक्की? असं म्हणत सायली हातात मोबाईल येते पाहते तर 9:30 झालेले असतात. सायली म्हणते, 9:30 वाजले आहेत, मी इतक्या उशिरापर्यंत कशी काय झोपून राहिले? तर सुमन काकू म्हणतात, काही हरकत नाही, ठीक आहे ना, तू काल खूप दमली होतीस म्हणून तुला झोप लागली असेल. सायली म्हणते, हो पण तुम्ही सर्वांनी नाश्ता तर करून घ्यायचा होता ना? तर प्रतिमा हत्या म्हणतात, अगं तू अशी छान झोपली होतीस ना, मग असं वाटलं की तुला नको उठवूयात म्हणून आम्ही कोणीही तुला उठवलं नाही. तर सायली म्हणते, हो पण माझ्यामुळे माझी माणसं अशी उपाशी राहिलेली मला नाही आवडत. अर्जुन म्हणतो, तेच ना बायको, मी
या सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणी काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी पटकन आवरून घेते. परंतु त्याचवेळी कल्पनाताई सायलीच्या समोर ब्रश ठरतात आणि म्हणतात, हे घे. तर प्रतिमा, आत्या त्यांच्या हातात टूथपेस्ट असते. आता प्रत्येक जण केक वस्तू सायली समोर घेऊन उभे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून सायली त्यांना प्रश्न करत म्हणते, तुम्ही सर्वजण मला राजकुमारी असल्यासारखं का वागवताय? तर कल्पना ताई म्हणतात, म्हणजे काय? अगं तू तर या घरची राजकुमारीच आहेस. तर प्रतापराव म्हणतात, राजकुमारी, तुम्ही स्नानगृहाकडे प्रस्थान करू शकता. प्रतापरावांचं हे बोलणं ऐकून सायली हसतच म्हणते की माझे खूपच लाड होतायत, पण काही हरकत नाही. हे सगळे लाड तुम्ही सर्वजण करताय ते पाहून मी तर खूप खुश आहे आणि हक्काने मी हे लाड करूनही घेणार आहे. तर आता अर्जुन हात जोडून उभा असतो. सायली अर्जुनला म्हणते, काय हो, तुम्ही असे हात जोडून का उभे आहात? तर अर्जुन सायलीला म्हणतो, राजकुमारी साहेबा, तुम्ही लवकरात लवकर तयार होऊन याल का? कारण मला अजूनपर्यंत माझी कॉफीही मिळालेली नाही. तर आता अर्जुनच हे बोलणं ऐकून सर्वजण हसू लागतात. सायली म्हणते, हो, मी 5 मिनिटात आवरून येते. आता प्रत्येकजण सायलीच्या हाती केक वस्तू देतात आणि सायली आवरण्यासाठी तिथून निघून जाते. तर प्रतापराव म्हणतात, चला सायली आवरून येईपर्यंत आपण सर्वांनी खाली जाऊयात. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, आणि मला ना तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. खरं तर मला एक अनाउन्समेंटच करायची आहे. तर सुमन काकू म्हणतात, कोणती अनाउन्समेंट वहिनी? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो सांगते, सगळं काही सांगते, पण सायली येऊ देत असं म्हणत सर्वच जण हॉलच्या दिशेने निघून जातात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया सचिनला म्हणते, आपण कोणतंही पाऊल टाकण्या अगोदर सुभेदारांची पुढची पाऊल नक्की काय आहेत हे आपल्याला कळायला हवं. तर सचिन प्रियाला म्हणतो, म्हणजे? तर प्रिया म्हणते, म्हणजे एक सेकंदाचा रिपोर्ट आपल्याला मिळायला हवा. त्या घरात नक्की काय घडतंय? सायली हीच तन्वी आहे हे कळाल्यानंतर ते सर्वजण सायलीसाठी काय काय करतात, या सगळ्या गोष्टी, अगदी छोट्यात छोट्या गोष्टी सगळ्या काही आपल्याला कळायला हव्यात. तर सचिन म्हणतो, नागराज अंकलला असं वाटतंय की? तर नागराज म्हणतो की सुभेदारांच्या घरी आता त्यांच्या लाडक्या तन्वीसाठी काय केलं जाईल हे माहीत आहे का तुला? तर महीप शिकरे म्हणतात की काय? तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन प्रतिमाहत्यांना म्हणतो, प्रतिमाहत्या या म्हणजे तू कोणती तरी अनाउन्समेंट करणार होतीस ना, कशाबद्दल आहे ते? तर प्रतिमा आत्या म्हणतात, मला जे काही सांगायचं आहे ना ते सायलीसाठी आणि खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. आणि अर्जुन, या सगळ्यासाठी मला तुझीही मदत लागणार आहे. हा. तर अर्जुन म्हणतो, हो प्रतिमाहत्या, मी तुला मदत करेन, पण नक्की काय आहे ते तरी सांग. तर प्रतिमाहत्या हणतात मागे प्रियाच्या खोटेपणामुळे हे खूप चिडले होते, पण तेव्हा तर आपण सर्वच जण तिला तन्वी म्हणत होतो, पण तेव्हा यांच्या मनात इतका राग होता की त्यांनी प्रियाला त्यांच्या प्रॉपर्टीतून बेदखल केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी तशी कागदपत्र ही तयार करून घेतली होती. पण आता परिस्थितीच अशी आहे की जे सगळं काही सायलीच्या नावावर असायला हवं, जे तन्वीच्या नावावर असायला हवं, ते तर तिच्या नावावर नाहीच. तर सायली म्हणते, नसू देत नाही, काय फरक पडतोय? तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात की मला आणि रविराज दोघांनाही फरक पडतोय बाळा, कारण रविराज जातानाच मला सांगून ऊन गेलेत की आता लवकरात लवकर सगळी प्रॉपर्टी ही तुझ्या नावे व्हायला हवी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया सचिनला म्हणते, सायली लहान असल्यापासून तिने माझ्या हक्काची प्रत्येक गोष्ट हिरवून घेतली आहे. त्या किल्लेदारांची संपूर्ण प्रॉपर्टी माझी झाली असती, त्या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीन मी असली असती. आज ना उद्या त्या किल्लेदारांमधील प्रतिमा आणि रविराज या दोघांना बाटलेत उतरून ना सगळं काही मी नावावर करून घेतलं असतं, सगळं माझ्या हक्काचं झालं असतं. पण नाही,
ते सुद्धा माझ्या हातून निसटून गेलं. आणि आता तर काय? आता तर तो सगळा पैसा, सगळा मान, सगळे अधिकार, सगळं काही सायलीच होणार. सचिन म्हणतो, नाही प्रिया, तसं होऊन चालणार नाही. हे सगळं काही थांबवण्याचं काहीतरी मार्ग असेलच ना. तर आता प्रिया विचार करू लागते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन प्रतिमाहत्यांना म्हणतो, या सगळ्यासाठी प्रॉपर्टीचे सगळे जुने पेपर लागतील. तर प्रतिमा त्या म्हणतात की हो, ते सगळे पेपर आमच्या घरी आहेत, त्यामुळे तू घेऊन येशील का अर्जुन? आणि हो, त्यामध्ये जे काही कायदेशीर बदल करायचेत ते सगळे काही तू बदल करू शकतोस. तर अर्जुन म्हणतो, हो, काही हरकत नाही. तर दुसरीकडे प्रिया सचिनला म्हणते, किल्लेदारने मला म्हणजे तन्वीला एकही रुपया मिळता कामा नये यासाठी काही कागदपत्र बनवली होती. ती आपल्याला नक्कीच उपयोगाला ठरतील. सचिन म्हणतो, नाही, नागराज अंकल म्हणतात की त्याचा काही उपयोग होणार आहे. प्रिया म्हणते, म्हणजे? तर सचिन म्हणतो, त्यांचं असं म्हणणं आहे की तर नागराज अंकर म्हणतात की दादा सगळी लीगल प्रोसेस रिवाईज करणार आणि मग सगळे हक्क हे तन्वीकडे म्हणजेच सायलीकडे सुपोर्द करणार. आता हे ऐकून राकेशला धक्काच बसतो. राकेश म्हणतो, नाही, असं होऊन चालणार नाही. पण यावर उपाय काय? तर नागराज म्हणतो, उपाय काय आहे हे मी सांगतो तुला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी प्रतापराव प्रतिमा हत्यांना म्हणतात, प्रतिमा, अग या सगळ्या गोष्टीसाठी आपण रविराज येईपर्यंत थांबू शकतो ना? म्हणजे त्याला नक्की कोणते बदल करायचे आहेत, कोणत्या गोष्टीत बदल करायचेत, हे सगळं काही तोच आपल्याला सांगेल. तर प्रतिमा म्हणतात, नाही, त्याची काहीच गरज नाहीये, कारण रविराजने मला लिहून दिलं आहे की नक्की काय बदल व्हायला हवेत. त्यांच्या नावावर जे काही आहे ते सगळं काही आता सायलीच्याच म्हणजे आमच्या लाडक्या तन्वीच्या नावावर व्हायला पाहिजे. तर दुसरीकडे आता प्रियाने भन्नाट प्लॅन केलेला असतो. प्रिया म्हणते, जर नवीन कागदपत्र तयार करायची असतील तर त्या अगोदर जुनी कागदपत्र सबमिट करावी लागतात. पण जर तीच कागदपत्र गहाळ झाली तर सचिन म्हणतो, याचा अर्थ ती जुनी कागदपत्र आपण आपल्या ताब्यात ठेवायचे आहेत का? तर प्रिया म्हणते, हो, आता जुनी कागदपत्र राकेशला शोधायला लावायची. ज्या कागदपत्रांवर तन्वीच नाव नाहीये अशी कागदपत्र जर मिळाली नाहीत तर मग ती कन्फ्यूज होतील. अर्थात ते सर्वजण काही राकेशवर संशय वगैरे घेणार नाहीत. पण हे सगळं कोण करतंय हे सुद्धा त्यांना कळणार नाही. घाबरून का होई ना, परंतु थोड्या वेळासाठी सर्वजण शांत राहतील. तर सचिनला प्रियाची ही कल्पना आवडलेली असते. सचिन म्हणतो, गुड आयडिया, मी आताच राकेशला कळवतो. तर दुसरीकडे प्रतिमाहत्या अर्जुनला म्हणतात, अर्जुन, मी तुला आत्ताच सगळे डिटेल्स पाठवते. असं म्हणत प्रतिमाहत्या सगळ्या डॉक्युमेंटचे डिटेल्स अर्जुनला पाठवतात. तर सायली म्हणते, पण ही सगळी प्रॉपर्टी घेऊन मी काय करणार आहे? तुम्हा सगळ्यांच मला प्रेम मिळत हेच माझ्यासाठी खूप आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, पण ही प्रॉपर्टी नाहीये बाळा, तर हे तुझ्या आई वडिलांचं तुझ्यावर असणार प्रेम आहे आणि हे सगळं काही तुझ्या हक्काच आहे. तर कल्पनाही सायलीला समजावत म्हणतात, सायली, आता तुझ्या आईबाबांच्या मनात जे काही आहे ते आता तू नाकारू नकोस, त्यांना समजून घे आणि या सगळ्या गोष्टीचा स्वीकार कर. सायली म्हणते, बरं, तुम्हाला जसं वाटेल तस तुम्ही करा, मला सगळ्या गोष्टी मान्य असतील. तर दुसरीकडे आता राकेश नागराजला म्हणतो, ठीक आहे पप्पा, मी आता लगेच निघतो आणि ते सगळे पेपर माझ्या ताब्यात घेतो. तर नागराज आता राकेशला म्हणतो, पण यावेळी राकेश कोणतीही गडबड व्हायला नको आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्याही हाती ते पेपर लागण्या अगोदर ते पेपर तुला मिळायला हवेत. राकेश म्हणतो, पप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, यावेळी मी सगळं अगदी बरोबर करेन. आता राकेश निघणार, परंतु त्याच वेळी त्याला सचिनचा फोन आलेला असतो. राकेश म्हणतो, हा सचिन बोल. सचिन बोलताच राकेश म्हणतो की हो, पप्पांचंही तेच म्हणणं आहे.
ते सगळे पेपर आपल्या ताब्यात घ्यायला हवेत, कारण ते पेपर सगळ्यांच्या म्हणजे कोणाच्याही हाती लागण्या अगोदर ते पेपर आपल्याकडे असायला हवेत. सगळी प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर होण्या अगोदरच आपण ते सगळं काही थांबवायला हवं. राकेश म्हणतो, हो मी आता निघतच आहे, असं म्हणत आता राकेश किल्लेदारांच्या म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या घरी जायला निघालेला असतो. नागराज आता पुढे नक्की काय करायचं याचा विचार करत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळत प्रतिमा अर्जुनला म्हणतात, अर्जुन आमच्या घरी ते सगळे जुने पेपर आणि रविराज यांचं मृत्यूपत्र हे सगळं काही एकत्रच ठेवलं आहे. तू घेऊन येशील ना? तर अर्जुन म्हणतो, हो प्रतिमा, मी सगळं काही घेऊन येतो. तर अस्मिता म्हणते, फक्त लीगल प्रोसेस होऊन तिथे तन्वीच्या नावावर प्रॉपर्टी होणं हे शक्य तर होणार नाही ना, कारण त्यासाठी रविराज काकाची सुद्धा सही लागेल ना? तर प्रतापराव म्हणतात की हो. तर अर्जुन म्हणतो, हो अस्मिताई, तू बोलतेस ते अगदी खरं आहे, परंतु अगोदर आपण पेपर बनवून घेऊयात आणि त्यानंतर त्यावर सायलीची सही घेऊ आणि मग सिनियर जिथे कुठे असेल तिथे आपण पेपर पाठवून देऊयात आणि तिथे मग सिनियर सही करेल आणि मग पूर्ण पेपरही होतील. तर प्रतिमा हत्या म्हणतात, हे सगळं काही रविराजने अगदी व्यवस्थित लिहून ठेवलं आहे. म्हणजे ते म्हणालेत, अर्जुनला तर सगळंच काही माहीत आहे, परंतु सायलीच्या मनात कोणतीही शंका यायला नको किंवा तिच्या मनात शंका राहायला नको, आणि म्हणूनच हे सगळं काही त्यांनी अगदी व्यवस्थित लिहून ठेवलं आहे. तर अश्विन अर्जुनला म्हणतो, मग दादा चांगल्या कामासाठी उशीर कशाला? जाना, तू घेऊन येती कागदपत्र. अर्जुन म्हणतो की हो मी जातच आहे. तर सुमन काकू अर्जुनला म्हणतात, अर्जुन चल, मी तुला घराच्या किल्ल्या देते, असं म्हणत आता अर्जुन किल्लेदारांच्या घरी जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे प्रिया मात्र खूप संतप्त झालेली असते. प्रिया म्हणू लागते, तन्वी ही फक्त माझी ओळख आहे आणि ती दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही. सायलीलाही माझी ओळख मी मिळू देणार नाही. तन्वीची सगळी प्रॉपर्टी, तिचे सगळे अधिकार हे फक्त माझे आहेत. मी तन्वी होते, तन्वी आहे आणि तन्वीच राहणार. आणि जर दुसरं कोणी माझ्यासमोर तन्वी म्हणून उभं राहिलं तर मग उभा कापून टाकेन मी तिला. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात. तर विमलताई म्हणतात, वहिनी चला, तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. तर कल्पना ताई म्हणतात, थांब सायलीला येऊ देत. तर इथे प्रतापराव प्रतिमात त्यांना म्हणतात, प्रतिमा, अगं सगळी इस्टेट आता जर सायलीच्या नावे होणारच असेल, मग यावेळी रविराज घरी असायला हवा होता ना? तर त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात, हो पण इतक्या वर्षानंतर त्यांच्या मनात देवदर्शन करण्याची इच्छा झाली, मग रावलं नाही. तर त्याच वेळी सायली येते आणि सगळ्यांनाच म्हणते, हे काय अजूनपर्यंत तुम्ही नाश्ता नाही का केलात? तर कल्पना ताई म्हणतात, अगं आजपर्यंत आम्ही आमच्या तन्वी शिवायच सगळ्या गोष्टी करत होतो, परंतु आता नाही. आता आमची तन्वी परत आली आहे, मग आता आमची तन्वीचे सांगेल आणि ती आमच्या सोबत असेल, तेच आम्ही सगळं काही करणार आहोत. आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली तू तिथे बस पूर्णाजीच्या खुर्चीवर. तर हे ऐकताच सायली म्हणते, मी आणि पूर्णाजीच्या खुर्चीवर नाही, मी पूर्णाजींच्या खुर्चीवर कस बरं बसणार सांगा? आणि तसंही पूर्णाजी नाश्ता करायला येतच असेल ना? तर अश्विन म्हणतो, नाही, पूर्णाजी म्हणालीय की ती एक डुलकी घेणार आहे आणि मग ती नाश्त्याला येणार आहेत, यामुळे तू तिथे बसू शकतेस. आता सर्वजण सायरीला त्या खुर्चीवर बसण्यासाठी आग्रह करतात आणि अगदी कल्पनाताई आणि प्रतिमा त्या दोघेही त्या खुर्चीवर तिला बसवतात. तर त्यावेळी सायली म्हणते, पण ही घरच्या मोठ्या व्यक्तीची खुर्ची आहे, या खुर्चीचा मान हा घरच्या मोठ्या माणसांचा आहे. तर आता प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली अगं आम्हाला माहीत आहे की तू खूप मोठी नाहीयेस, तू अजून लहान आहेस, परंतु कस आहे ना अगं, हे संपूर्ण घर तर तुझ्या भोवतीच तर फिरतंय. अगं आजपर्यंत आम्ही
तन्वी तन्वी असा जप केला. आणि आता तू आमच्या समोर असताना तन्वीला तर आम्ही नजरे आड होच देणार नाही. आता मात्र सायलीला भरून आलेलं असतं. सायली भावना व्यक्त करत म्हणते, बाबा, या प्रेमाची मी खूप वर्ष वाट पाहिली, परंतु ज्यावेळी हे प्रेम मिळेल त्यावेळी इतकं भरभरून मिळेल असं वाटलंही नव्हतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं राकेश चोर पावलाने खिडकीतूनच खराच शिरलेला असतो आणि म्हणतो, इथे अशा वेळी मी आलोय हे कोणालाही कळायला नको. जर कोणाला कळाल ना तर सगळेजण माझ्यावर संशय घेतील असं म्हणत. आता राकेश चोर पावलांनीने प्रतिमा हत्या आणि रविराज सर यांच्या रूममध्ये गेलेला असतो आणि इथे मात्रत याच वेळी अर्जुनही आलेला असतो. अर्जुनच्या हाती चावी असते आणि म्हणूनच अर्जुन घरात येताच म्हणतो की सिनियरने हे सगळे पेपर स्टडीमध्ये ठेवले आहेत असं म्हणत आता स्टडीमधले तो पेपर घ्यायला जातो. तर इकडे राकेश इथे संपूर्ण रूममध्ये ते पेपर शोधत असतो. ना त्याला कपाटात पेपर मिळत ना तिथे टेबलच्या लॉकरमध्ये कुठेही ते पेपर मिळत नसतात. राकेश म्हणतो की काकाने हे सगळे पेपर नक्की कुठे ठेवले असतील. राकेश विचार करतो आणि त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हे सगळे पेपर तर स्टडीमध्ये असू शकतात. तर दुसरीकडे अर्जुन आता स्टडीमधले पेपर घेत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण नाश्ता करत असतात. आता नाश्ता हा सायलीच्या आवडताच केलेला असतो. थालीपीठ बनवलेली असतात. परंतु आता सायलीला रविराज सरांची आठवण येते. सायली म्हणते, आज बाबा असायला हवे होते. तर अस्मिता म्हणते, त्यांचं देवदर्शन झाल्यानंतर येतीलच लवकर. तर त्यावेळी सायली एक प्लेट घेते आणि टेबलवर ठेवते आणि म्हणू लागते, बाबा येईपर्यंत या खुर्चीवर कोणीही बसणार नाही. अशाने बाबांना कळेल की आम्ही सर्वच त्यांना खूप मिस करतोय. मी त्यांची खूप आठवण काढते आणि अशाने ते देवदर्शन करून लवकरच परतील. तर आता सर्वजण सायलीकडे पाहतात. आपले आईवडील मिळाल्यानंतर तीच असणार त्यांच्यावरच हे प्रेम पाहून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर प्रतिमा हत्या म्हणतात. आता आपल्या सगळ्यांना जाणवत्य की आपल्यावर भरभरून प्रेम करणारी आपली तन्वी परत आली आहे. प्रतिमा हत्या प्रेमाने सायलीला जवळ घेतात आणि तिला मिठी मारत आपला आनंद आणि आपल्या भावना व्यक्त करत असतात. तर दुसरीकडे राकेश आता ते पेपर शोधण्यासाठी रूमच्या बाहेर येतो. तर इकडे सगळे पेपर अर्जुनच्या हाती लागलेले असतात आणि अर्जुन ते सगळे पेपर पडताळून पाहत असतो. राकेश ज्यावेळी पाहतो त्यावेळी राकेशला धक्काच बसतो. कारण राकेशच्या अगोदर तिथे अर्जुन पोहोचलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की आजचा संपूर्ण दिवस फक्त अर्जुन आणि तन्वीचा. आता अर्जुनने गाडी काढलेली असते आणि सायलीने तर पूर्ण रूपच पालटलेलं असतं. अगदी तन्वीच्या रूपात ती अर्जुनच्या समोर आलेली असते आणि दोघंही घराबाहेर पडलेले असतात. दोघंही आता टपरीवर आलेले असतात. सायलीचा हट्ट असतो की नाही, मला वडापाव पाहिजे. आता मात्र सायलीच्या हट्टापुढे अर्जुन काहीच करू शकत नाही आणि अर्जुन आता सायलीला वडापाव खायची परवानगी देतो. आता सायली अगदी छान पावसात भिजत वडापाव खात असते. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, अर्जुन आणि सायली जितका एन्जॉय करून घ्यायचा आहे ना तितका एन्जॉय करून घ्या, कारण आता लवकरच एक वादळ तुमच्या समोर येणार आहे. आता प्रियाच्या मदतीला प्रियासाठी एक तिची मैत्रीण धावून आलेली असते. प्रिया तिला म्हणते, माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम फक्त तू करू शकतेस. आता प्रियाचा नक्की हा कोणता डाव असेल आणि प्रियाला भेटायला आलेली व्यक्ती नक्की कोण असेल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.